ब्रह्मलीन मानिगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या आशीर्वादानं साकूर परिसरामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह बसलेला आहे त्या सप्ताहासाठी आज शेवटच्या दिवशी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार युवा नेतृत्व तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि त्यांची सर्वत्र महाराष्ट्रभर ज्यांची चर्चा झाली, महाराष्ट्रातच नाही तर देशभरात ज्यांची चर्चा झाली ते आमदार युवा नेतृत्व अमोल खताळ आज या साकूर गावी सप्ताहासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आले असता आपण त्यांच्याशी बातचीत साधूयात। साहेब, काय सांगाल आपण या ठिकाणी आपण आलात, सप्ताहाचं आयोजन कशा प्रकारे? अतिशय आज या बिरोबा महाराजांच्या पावनभूमीमध्ये हा जो सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह होतोय या निमित्त मला येण्याचं भाग्य लाभलं। याबद्दल मी सर्वप्रथम आणि अतिशय उत्कृष्टपणे जे नियोजन झाले त्याबद्दल मी सप्ताह कमिटीचे सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानतो। त्याच आपण या ठिकाणी आलात, मात्र आता माझ्या मते पहिल्यांदाच आपण निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी आला असेल, आपल्याला काय काय समस्या किंवा लोकांच्या काय समस्या जाणवल्यात किंवा या साकूर गावाच्या काय नाही समस्या या 23 तारखेच्या निकालानंतर संपल्यात संगमनेरच्या असं मी म्हणेन। कारण यापूर्वीच्या समस्या या जाणून बुजून प्रलंबित ठेवलेल्या लोकांना निवडणुकीच्या अनुषंगाने दाखवण्यासाठी प्रत्येक पंचवार्षिकला काहीतरी मुद्दा पाहिजे म्हणून या भागातील जो पाण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भात मी 3 बैठका अधिकाऱ्यांबरोबर वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या आहेत। त्याबाबत लवकरच आपल्याला या भागातला जो पाण्याचा प्रश्न आहे हा प्रायोरिटीने माझ्या संगमनेरच्या मतदार बांधवांना मी जो शब्द दिला होता साकूर पाटरा भाग आणि तळेगाव निमोन भागाचा मी पाणी प्रश्न सोडवणार, तर माझ्या कामाची सुरुवात आमदाराचा शपथविधी होण्याच्या आधीच मी काही अनौपचारिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून काय करू शकतो, कशा पद्धतीने आमच्याकडे काय विजन आहे, तुमच्याकडचं काय विजन आहे तेव्हा चर्चा झाली। त्यामुळं माझा प्रयत्न राहणार आहे काय 5 वर्ष खूप होतील मला पाण्याचा प्रश्न जो प्रलंबित आहे हा सोडवण्यासाठी मला 5 वर्ष जास्त होतील, त्यापेक्षा कमी कालावधीमध्येच यापूर्वी 40 वर्ष पाण्याचा प्रश्न ज्यांना सोडवताना आला त्यांच्या मानाने मी माझा प्रयत्न राहील 5 वर्षाच्या आतमध्ये हा आमचा साकूरचा पाटरा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे। नक्कीच आपण ज्यावेळेस शपथविधीसाठी गेलात आणि विधानभवनाच्या पायरीवरती आपण नतमस्तक झालात, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। नाही, आपला जो संस्कार आहे आपल्यावरती, ज्या संस्कृतीमध्ये आपण वावरतो ती संस्कृती ज्या ठिकाणी आपण जातो, आज माझ्या आयुष्यातला संगमनेरकरांनी जो मान दिला आहे, जो सन्मान दिला आहे, आज त्याचा प्रतिनिधी म्हणून मी तिथे गेल्यानंतर ते एक विधानभवन एक पवित्र मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आज आपण कुठेही गेल्यानंतर मंदिरात हे करतो त्या दृष्टीने मी सुद्धा माझ्या लोकांनी जे मला प्रेम दिले त्या माझ्या पायरीवरती मी नतमस्तक होऊन माझी विधानभवनामध्ये माझी पहिली आमदार झाल्यानंतर माझा पहिला प्रवेश मी महाराष्ट्रासह आपल्या राजकारणात देशभरात खळबळ उडवली आहे आणि त्याचबरोबर युवा नेतृत्व किंवा एक युवा चेहरा आमदार म्हणून एक युवा चेहरा आणि एक तरुणांच्या गळ्यातील एक आशास्थान किंवा तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। तर या साकूर भागातील पठार भागातील तरुणांना आपण काय आव्हान काय कराल किंवा काय मार्गदर्शन कराल? नाही, या साकूर पठार भागातील तरुणांनीच हेच आमदार आहेत आज। मी ज्यावेळेस प्रचाराला आलो होतो त्यावेळेसच सांगत होतो उमेदवार हा अमोल खताळ नाही, भविष्यात जो आमदार होणार आहे तो हा तालुक्यातील प्रत्येक जो मतदार आहे हा होणार आहे। माझे साकूर पठार भागातील अतिशय उत्साही आमचे तरुण बांधव आहेत, त्यांना एकच विनंती राहील का यापुढे आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे, आपल्या भागातील ज्या काही समस्या असतील त्या आपल्याला सोडवायच्या आहे। जो 40 वर्ष आपल्या पठार भागाचा विकास नाही झाला तो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तुम्हाला बरोबर घेऊन मला करायचा आहे। त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या भागातील पाण्याच्या प्रश्नाबरोबर जे युवक बेरोजगार आहे त्या बेरोजगार युवकांना सुद्धा रोजगार देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद। युवा नेतृत्व किंवा तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि देशभरासह महाराष्ट्रासह ज्यांच्या नावाची सर्वत्र चर्चा झाली किंवा ज्यांच्या राजकारणानं सर्वत्र खळबळ उडवली आणि सध्या सर्वत्र चर्चेत असणारं नाव म्हणजे आमदार अमोल खताळ असे या आजच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ते सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले होते आणि तरुण आज साकूर पठार भागातील तरुण हेच आजचे आमदार किंवा भावी आमदार असतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी तरुणांना दिलेल्या आहेत। तसेच या ठिकाणचा विकास कशा पद्धतीने करता येईल हे देखील त्यांनी इथून पुढचं विजन त्यांनी ठरवलेलं आहे। DS News 24 साठी अश्विनी पुरी, साकूर।